उत्तर प्रदेश राज्यातील त्रिवेणी संगम प्रयागराज येथे तब्बल 144 वर्षांनंतर सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यामधील दिगंबर आखाडा महात्यागी कॅम्पच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजाभाऊ कापसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राजस्थान राज्यातील हनुमान टेकडी सिरपूर येथील प्राचीन श्री वीर खेडापती मंदिर आश्रमातील श्रीमंत हनुमानदास महात्यागी रामसेवक दास महाराज यांच्यासह शेकडो साधू संतांचा हा कॅम्प आहे। दिगंबर आखाडा महात्यागी कॅम्पमध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांसह इतर राज्यातील मिळून हजारो साधू सामील होत आहेत। 14 जानेवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या कुंभमेळ्यामध्ये कोट्यावधी संख्येने भारत देशातील व परदेशातील भाविक सामील होणार आहेत। तसेच भारत देशातील व परदेशातील लाखो साधू या पवित्र महाकुंभ मेळ्यामध्ये यज्ञ महापूजा करून शाही स्नान करणार आहेत। हा महाकुंभ मेळा तब्बल 144 वर्षातून एकदा येत असल्यामुळे साधू व भाविकांची शाही स्नान पूजा यज्ञासाठी प्रचंड गर्दी होत आहे। दिगंबर आखाडा महात्यागी कॅम्पमधील साधू व भाविकांच्या देखरेखीसाठी व सोयीसुविधासाठी वीर खेडापती हनुमान मंदिर सिरपूर राजस्थान येथील श्रीमंत हनुमानदास महात्यागी यांनी राजाभाऊ कापसे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। यामुळे या ऐतिहासिक भव्य दिव्य पवित्र महाकुंभ मेळावा याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजाभाऊ कापसे यांनी केले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।